नमस्कार मित्रांनो, नवीन एका लर्निंग व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आपण मार्केट आज कशा प्रकारे मूव्ह झालेला आहे आणि आपण कसा ट्रेड करायला पाहिजे होता मार्केटमध्ये. उद्या कसा आपण ट्रेड करायचं त्याचं प्लॅनिंग करूया आपण. चला करूया व्हिडिओला सुरुवात. जसं की आपण बँक निफ्टीची डेली कॅन्डलचा चार्ट पाहत आहे की पूर्णपणे मार्केटमध्ये डाऊनफॉल चालू होता. त्याच्यानंतर हा पुलबॅक दिला आणि ही एक डिसाइडिंग लेवल होती मार्केटसाठी. जर इथून जर वरती गेलं असतं मार्केट तर हे पर्यंत कव्हर याच्यावरती गेलं असतं. परंतु मार्केट काय केलेलं आहे, प्राइस ऍक्शन बनवत आपल्याला मार्केट डाऊनफॉल दाखवत आहे. बरोबर. तर मार्केट आता उद्या आपण कशा प्रकारे प्लॅन करायचा आहे ट्रेड करण्यासाठी, कारण की हा एक सपोर्ट आहे, लास्ट स्विंग आहे, इथे एक स्विंग आहे, लास्ट स्विंग मारलेला आहे मार्केटने आणि याच्यानंतर एक आपल्याला 44,000 ची राऊंड लेवल आहे. जर मार्केट उद्या गॅप अप जर ओपन झालं, इथं जवळपास कुठं ओपन झालं तर मार्केट काय करू शकतं, होल्ड करू शकते आपल्याला. बरोबर. याच्यामुळे इथं आपल्याला ट्रेड करण्याचा प्लॅन करण्याची काही आवश्यकता नाही. मार्केट कन्फ्यूज करणार, कारण की ज्यांनी सेल केले टॉप पासून सेल आहे ते ट्रॅप झालेले असतील. परंतु जर गॅप अप ओपन किंवा मार्केट जर फ्लॅट ओपन झालं मार्केट, तर काय होणार आहे, पूर्ण फ्लो मध्ये हा लो ब्रेक झाला की मार्केट पूर्णपणे फ्लो मध्ये खाली जाऊ शकतं टिल 44,000. आणि जर मार्केट जर गॅप डाऊन झालं तर काय विषय होऊ शकतो मार्केटमध्ये. तर मित्रांनो, ज्यांनी इथं सेल केलेलं आहे, जर मार्केट डायरेक्टली इथं ओपन झालं तर यांना प्रॉफिट दिसायला चालू होईल. थोडंफार डाऊन मार्केट होऊन डायरेक्ट पुन्हा प्रॉफिट बुकिंग येऊ शकते मार्केटमध्ये. त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं की सेकंड हाफ मध्ये एक रिव्हर्सल पाहायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे आपण काय करायचंय, बँक निफ्टीचा प्लॅन करायचा आहे. चला आपण 15 मिनिटात जाऊन बघूया. आणि जसं की आपण काल आपली पहिली फ्री मास्टर क्लासची बॅच चालू झालेली आहे, त्या बॅचमध्ये आपण एक सेटअप घेतलेला आहे. एकच सेटअप घेतलेला आहे आणि त्या सेटअपनुसार आपल्याला मार्केटमध्ये समवेअर इथे टॉपलाच आपल्याला एंट्री भेटत होती. तर आपण त्या सेटअपनुसार आपण जर एंट्री केली असती तर आपल्याला एवढा मोठा प्रॉफिट राईड करायला भेटला असता. तर तुम्ही म्हणसाल सर तुम्ही काय केलं, तर मी एक ऑप्शन सेलर आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, मी मार्केटला 10:30च्या नंतर ट्रेडिंग करायला चालू करतो. तर मी काय करतोय, कारण ऑप्शन सेलिंग करत असल्यामुळे मला मुवमेंटची जास्त आवश्यकता नसते. बरोबर. तर मुवमेंट ज्या दिवशी मार्केटमध्ये मुवमेंट असते त्या दिवशी आम्हाला फक्त ऑप्शन सेलरला आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करण्याचं पडलेलं असते, बाकी जास्त काही आम्ही विचार करत नाही. ओके. तर मी पण काय ट्रेड केलेला आहे आज ते पण दाखवतो आणि माझ्या ट्रेड मधून सुद्धा तुम्हाला खूप मोठी लर्निंग भेटणार आहे. ओके, बघूया आता काय करूया, निफ्टी पण बघूया काय कसा प्लॅन करू शकतो निफ्टीमध्ये. जसं बँक निफ्टीमध्ये काय केलेलं होतं की या या कॅन्डलचा 50% मार्केट रिकव्हर झालेलं होतं, परंतु निफ्टीमध्ये तसं झालेलं नाही. इथूनच डायरेक्ट फॉल करायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं जर ट्रेड सेलिंग साईडचा करायचा असेल तर आपल्याला निफ्टीमध्ये जास्त मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते, कारण की निफ्टीचं टार्गेट आणखी खूप बाकी दिसत आहे. कमीत कमी 150 ते 200 पॉईंट सुद्धा मार्केट खाली येऊ शकतं. त्याच्या आधी आपल्याला पाहायचं आहे की राऊंड लेवलला 21,500 ची राऊंड लेवल आहे, तिथं कसं ट्रेड करते. तर तिथं जर मार्केट रिजेक्शन घ्यायला लागला असेल तर आपल्याला तिथून आपली पोझिशन एक्झिट करू शकता. ओके. तर बघूया 15 मिनिटात जाऊन पण बघूया कुठे एक्झॅक्टली आपण प्लॅन करायचा आहे. तर बघूया निफ्टीच्या 15 मिनिटच्या चार्टवर आपण आलेलो आहे. जसा हे आपल्याला जर मार्केट फ्लॅट फ्लॅट किंवा जवळपास 40-50 पॉईंट जर गॅप अप गॅप डाऊन झालेला असेल तर जसा की हा स्विंग आपल्याला ब्रेकडाऊन होताना दिसला की आपण इथे एंट्री घेऊ शकतो. आणि टार्गेट मिनिमम आपण 400 लेवल किंवा 400 जर व्यवस्थित कम्फर्टेबली जर ब्रेक केली तर 500 लेवल पर्यंत सुद्धा होल्ड करू शकतो, कारण की निफ्टीचा आणखी थोडा मूव सेलिंग साईडचा मूव बाकी आहे ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी. तर बघूया आपण उद्या एक्सपायरी आहे फिन निफ्टी, तर फिन निफ्टीमध्ये पण कसं काय आपण ट्रेड करू शकतो त्याच्यावर पण आपण थोडीशी चर्चा करूया. जसं की तुम्ही फिन निफ्टीमध्ये पाहत आहे की पूर्णपणे मार्केट टॉप पासून कंटिन्यू फॉल होत आलेला आहे. तर आपण आता उद्या फिन निफ्टीमध्ये पण एवढ्या मोठ्या फॉलची अपेक्षा नाही करायची. कंटिन्यू मार्केटमध्ये फॉल आलेला आहे. जर मार्केट गॅप अप झालं तर मार्केट पूर्णपणे इथं साइडवेज कॅन्डलमध्ये सुद्धा बंद होऊ शकतं किंवा फ्लॅट ओपन झालं तरी थोडाफार मूव्ह येऊन मार्केट रिव्हर्सल देऊ शकतं, कारण की त्यांनी येथून जे सेलिंगमध्ये आहेत ते प्रॉफिट जरी त्यांनी बुक केलं तरी मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतो. तर मी थोडासा उद्या रिव्हर्सलसाठी प्लॅन करत आहे. बघूया कसं मार्केट बिहेव करते उद्याच्याला उद्या आपण पाहू शकतो. तर बँक निफ्टीमध्ये आपण सकाळी एक व्हॉट्सअपला पण एक मेसेज टाकला होता की ही कॅन्डल कोणता आहे आणि हा पॅटर्न कोणता आहे. सेम हाच स्क्रीनशॉट मी काय केलेला आहे, आज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण आपण टाकलेला आहे. तर या पॅटर्नवर पण ज्यांनी ट्रेड केला असतात ते पण आपले प्रॉफिटेबल राहिले असते. आणि असंच आपल्याला जर प्राइस पॅटर्न आणि इंडिकेटर किंवा शेअर मार्केटची थिअरी शिकायची असेल तर तुम्ही माझ्या फ्री मास्टर क्लासला जॉईन करू शकता. फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे.
त्याच्या काय कंडिशन असतील ते मी तुम्हाला WhatsAppवर मेसेज करा, त्या कंडिशन मी तुम्हाला सांगतो आणि माझ्या मास्टर क्लासला तुम्ही जॉइन होऊ शकता. ज्यांनी आपण इथं ट्रेड केलेला आहे त्यांनी मस्त प्रॉफिट कमवलेला असेल आणि जे मी शिकवणार आहे ते असं नाही की बाबा सगळे जे शिकवत आहेत ते शिकवत आहेत. मी माझं पूर्ण जे माझं 2 वर्षाचं प्रॉफिटेबल नॉलेज आहे ते मी तुम्हाला सांगत आहे आणि मला फक्त प्रॅक्टिकल शिकवायला आवडतं. जसं की तुम्ही पाहिलं असेल की मी शिकवताना की पूर्ण चार्टवरती जर एखादा सेटअप घेतला तर चार्टवरती मी प्रूव्ह करून दाखवतोय की तो प्रॉफिटेबल आहे की नाही ती. आणि तुमच्याकडून तुमचे स्टॉक घेतोय मी, की त्या स्टॉकवर तुम्ही दिलेल्या स्टॉकवर प्रॉफिटेबल आहे का नाही ते मी तुम्हाला दाखवून देतोय. तर तुम्हाला पण जॉइन व्हायचं असेल तर WhatsApp नंबरवर माझ्या कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही मला जॉइन होऊ शकता. तर चला पाहूया आपण आपला पी मी आज कशाप्रकारे ट्रेड केलेला आहे आणि आजच्या मधून सुद्धा तुम्हाला एक खूप मोठी लर्निंग भेटणार आहे. रिफ्रेश करतो मी एकदा. ओके. पेज रिफ्रेश झालेला आहे. किंवा अजून एकदा रिफ्रेश करू पोझिशनच्या पेजवर जाऊन. ओके. रिफ्रेश करतो पेज मी. ओके. रिफ्रेश झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की आज माझा प्रॉफिट फक्त 1900 रुपये आहे. याला आपण फक्त म्हणू शकत नाही. यार आपण कोणाला ₹1000 उधार मागितले तर कोणी आपल्याला उधार देत नाही. तर दिवसाला 1900-2000 रुपये काय प्रॉब्लेम आहे? तर मी बोलत होतो की तुम्हाला आजच्या मधून खूप सारी मोठी लर्निंग भेटणार आहे. तर ती लर्निंग काय आहे? तुम्ही पाहू शकता की कन्सिस्टंटली आज माझे लॉसेस 3 स्टॉप लॉस कंटिन्यू हिट झालेले आहेत. आणि एका ट्रेडमध्ये माझा ₹15,800 प्रॉफिट आहे. तर यावरून तुम्ही काय शिकू शकता, की मित्रांनो जर मार्केटमध्ये तुम्हाला सर्व्हाईव्ह करायचं असेल, तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशोला मेंटेन केलं पाहिजे. जर तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करत नसेल, तर तुमचे काय होत असते, जसं की तुम्हाला मी आपल्या क्लासमध्ये पण किंवा जे पहिल्या बॅचमध्ये आहेत त्यांना पण बोललो होतो, की जर तुमची रिस्क ₹1 असेल, तर तुम्ही टार्गेट केलं पाहिजे ₹2 किंवा ₹3 किंवा ₹4. तर ₹1 जर तुम्ही ₹1 घेऊन किंवा 50 पैसे घेऊन जर निघणार असेल मार्केटमधून, तर तुम्ही मार्केटमध्ये कधीही सर्व्हाईव्ह करू शकत नाही. जसं की तुम्ही पाहत असाल की माझे 3 ट्रेड लॉसमध्ये असून पण मी शेवट एंड ऑफ द डे मी ग्रीनमध्ये क्लोज करू शकलो. याचं रिझन फक्त आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. या रिस्क रिवॉर्ड रेशोमुळेच मी मार्केटमध्ये आजपर्यंत कंटिन्यू टिकून आहे. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून खूप मोठी लर्निंग भेटली असेल आणि असंच लर्निंग व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल द टाईम टेक केअर. बाय बाय.